चंदनाचे वासे धरतील नाक नावडे कनक नघडे नावडे कनक नघडे चंदनाचे वासे धरतील नावडे कनक चंदनाच्या वासे धरतील नाक नावडे कनक नघडे नावडे कनक नघडे चंदनाचे वासे धरतील नाक नावडे कनक नावडे कनक साखरेची गोडी सारखी सगळा साखरेची गोडी सारखी सगळा साखरेची गोडी सारखी सकळा थोरा मोठ्या बाळा धाकुटिया थोरा मोठ्या बाळा धाकुटिया साखरेची गोडी सारखी सगळा धाकुटिया थोरा मोठा बाळा धाकुटिया तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते तरी का निंदिते जन्म तरी का निंदिते जन्म तुका म्हणे माझे चित्त होते तरी का निंदिते जन्म तरी का निंदिते जन्म साखरेची गोडी सारखी सगळा साखरेची गोडी साखरेची गोडी सारखी सकळा
मोठ्या बाळा धाकुटिया थोरा मोठ्या बाळा धाकुटिया साखरेची गोडी साखरेची थोरा मोठा बाळा धाकुटिया थोरा मोठा बाळा हरे विठोबार घुमाई जय विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार 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 घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई विठोबार घुमाई हॅलो 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 चंदनाच्या वासी धरतील नाक चंदनाच्या वासी धरतील नाक चंदनाचा वास धरतील नाक चंदनाच्या वासे धरतील नाक चंदनाच्या वासी धरतील नाक चंदनाच्या वासी धरतील नाक चंदनाच्या वासे धरतील नाक चंदनाच्या वासे धरतील नाक नावडीन कनकन घडे रमा नावडी कनकन घडे साखरची गोडी सारिखी सगळा साखरेची गोडी रमा सारखी सगळा नावडे कनक न घडे वा वा नावडे कनक न घडे साखरेची गोडी सारखी सगळा साखरेची गोडी सारखी सगळा चंदनाच्या वासी धरतील नाक चंदनाच्या वासी धरतील नाक चंदनाच्या वासे धरतील नाक चंदनाच्या वासे धरतील नाक
नावडी कनक घडे नावडी कनक घडे साखरेची गोडी सारखी सगळा मोठ्या बाळा धाकुटिया 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 ढोरा मोठ्या बाळा धाकुटिया धाकुटिया ढोरा मोठ्या बाळा ढोरा मोठ्या बाळा धाकुटिया जय हो थोरा मोठ्या बाळा थोरा मोठ्या बाळा धाकुटिया थोरा मोठ्या बाळा धाकुटिया थोरा मोठ्या बाळा थोरा मोठ्या धाकुटिया थोरा मोठ्या बाळा धाकुटिया थोरा मोठ्या बाळा धाकुटिया थोरा मोठ्या बाळा थोरा मोठ्या बाळा धाकुटिया थोरा मोठ्या बाळा थोरा मोठ्या बाळा
थोरा मोठ्या बाळाला कोटिया थोरा मोठ्या बाळाला कोटिया थोरा मोठ्या चंदनाच्या वासी धरीतील नाक, चंदनाच्या वासी धरीतील नाक, नावडे कनकन घडे साखरेची गोडी सारखी सकळा, थोरा मोठ्या बाळा धाकुटिया. तुका म्हणे माझे चित्त शुद्ध होते, तरी का निंदिते जन्मज.
साखरेची गोडी सारखी सकळा थोरा मोठ्या बाळा धाकुटिया लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपत्ति पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू दुसरे चरण संत या त्यांच्या प्रपदाने बाबाजी सद्गुरु दास तुकाराम हे दुसरे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासे आपुलिया स्तुती करी जे सा नाही अधिकार नकळे विचार योग्यतेचा जयांचे केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण सिगुंच ते नमस्कारून आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संताचा 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 वार करी मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी संताचा मस्तक हे पायावरी वार करी संताचा वार करी संताचा वार करी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवं मातुल्य वेगं मनोजवं मातुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आये हनुमंत विराजे आये हनुमंत विराजे आइए हनुमंत विराजे आइए हनुमंत विराजे आये हनुमंत विराजे जय हो आये हनुमंत विराजे आइए हनुमंत विराजे आइए हनुमंत विराजे कथा कभू मटियनचा पधारिले पवन कुमार आये हनुमंत विराजे आये हनुमंत विराजे आइए हनुमंत विराजे
चंदनाच्या वासी धरीतील नाक, नावडे कनक नघडे हे. प्रस्तुत शांत शांत शांत. प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेविकता निवडलेला अभंग. वारकरी संप्रदायाच्या कळशास्थानी शोभणारे, ज्यांनी या जगाला पंचम वेद दिला असे असणारे संत हृदय सम्राट देहूनिवासी जगद्गुरु तुकोबर आहे. यांचा हा 3 चरणाचा असा अभंग आहे. आजची स्थिती आजच आहे असं काही नाही, इथून माग पण होतोय. आणि त्यावेळी त्या काळी जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाची अभंग रचना केली. अभंगाचा भाव साधा आणि सरळ सोपा आहे. 3 चरणाचा अभंग. प्रतिपाद्य विषय अभंगाचा तुकोबर आहे. अभंगामध्ये 2 दृष्टांत देत आहेत आणि चौथा अंतकरण स्थिती आहे. बोलतानाच गातानाच तुमच्या लक्षात आलं असेल, पण ते गाताना शब्द कळत नाही. गायच्या वेळेस शब्द कळत नाही, म्हणून ऐका. चंदनाच्या वासे, चंदनाचा जर वास सुटला महाराज म्हणतायत, तर कुणी नाक दाबेल का? प्रश्न आहे महाराजांचा. परमात्म्याशी बोलतायत. चंदनाचा जर वास सुटला तेव्हा तर लोक नाक दाबतील का? तर याचं उत्तर आहे, कुणी असं नाही की चंदनाच्या वासानं नाक दाबेल. अजून काल गारा पडल्या, गारा मन्यावनी गारा पडल्या, जर त्याच्याऐवजी जरी सोन्याच्या पडल्या असत्या, त्यात पडल्या असत्या काय कोणी घरात थांबलं असतं का? अंगावर घमिले घेऊन, पोतडे घेऊन, काही का होईन ते याचायला गेले असते ना, का नाही? बस साधा तोच प्रश्न आहे. चंदनाच्या वासानं कोणी नाक दाबेल का? आणि कणक आवडणार नाही असं कुणी आहे का जगामध्ये? ज्याला कणकाची, कणक म्हणजे सोनं, ज्याला सोन्याची ओळख आहे, तो सोन्याला पाहून पाठ फिरवेल का? तर उत्तर येतं, कदाचित कोणीच असं नाही. पण ब्रह्मज्ञानी माणसं त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाही. थोडक्यात अजून पुढच्या चरणाकडे आपण वळूयात. महाराज म्हणतायत, साखर सगळ्यांना माहिती आहे. साखर, साखर सर्वांना माहिती आहे. महिला मंडळ रोजच्या दैनंदिनी आपल्या कामात आहे ती. साखरेची गोडी लहान्याला दिल्यानंतर आंबट लागते, मोठ्यांना दिल्यानंतर तुरट लागते, आणि त्याच्यापेक्षा 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला जर दिली साखर तर ती खवट लागते म्हणे. होईल का असं? नाही होणार. ती लहान्याला द्या गोडच लागेल, मोठ्याला द्या गोडच लागेल, 80 वर्षाच्या म्हाताऱ्याला द्या, नुकत्या जन्मलेल्या बाळाला तिचं बोट चाटवा, ती गोडच लागेल. कारण की साखरेची गोडी तिचा स्वभावच गोड आहे, महाराज म्हणताय. मग साखरेची गोडी सारखी सकळा, थोरा मोठ्या बाळा धाकुटिया. जर असं असताना जर हे सगळं सिद्धांत बरोबर आहे, तर मग माझं चित्त शुद्ध आहे. महाराज म्हणते, माझं अंतकरण शुद्ध आहे, तरी जनन माझी निंदा का करावी? साधा प्रश्न आहे. विठ्ठल विठ्ठल. कन्नड तालुक्याच्या आत्ताच सार्वत्रिक निवडणूक झाल्या, ग्रामपंचायत. तुमचं काय नव्हतं त्याच्यामध्ये? सरपंच साहेब आहे म्हटल्यावर नव्हतंच. कीर्तन करणं एकट्याचं काम नाही, म्हणून आपल्याच गावचे आदरणीय, वंदनीय, प्रातस्मरणीय वैकुंठवासी भिंगारे स्वामी यांनी जे रोपटं लावलं, त्या रोपट्याचा आज वटवृक्ष तयार झाला. आणि त्या वटवृक्षातल्याच काही फांद्या आपल्याकडे आहे, त्या संस्थेच्या आमच्या आदरणीय असणारे अंकुश महाराज जाने फळकर, अजून रवी महाराज, कोणतं गाव? जाने फळचे. वा वा. अजून थोड्या दिवसात, थोड्याच काळामध्ये परिश्रम करून, म्हणतात ना, प्रयत्ने वाळूतूनही तेल गळे. प्रयत्न. योगेश महाराज थोड्या दिवसामध्ये एवढा सुंदर हात झाला, चांगल्यांना वाजून काढते, नाही का? नाव आहे त्यांचं.
जिथं जाल तिथं छाप पाडून येतात असे असणारे आमचे आदरणीय योगेश महाराज. तसेच सुंदर आपण चाल ऐकली आमच्या सोबत असणारे प्रभाकरजी महाराज हुलप. तसेच विनेकरी गावातले वाल्मिक महाराज. तसेच अर्जुन महाराज सुभदार बाबा. तसेच आमचे तात्याराव महाराज. अजून दादाभाऊ महाराज. काय होतं इथं विसरतं माणूस थोडं बरं का. रवी भाऊ आमचे. तसेच माझा आवाज तुमच्यापर्यंत जे पोहोचवत आहेत आमचे नेहमी सामाजिक कार्यामध्ये त्यांचं धडपड असते, अग्रेसर असतात. आत्ताच आमच्याकडे एक जण डोकं लावित होते. त्यांनी सांगितलं जाऊ द्या बाबा आता चाललंच आहे. म्हणजे एक करून घेणाऱ्या गोष्टी आहेत आमचे आदरणीय गणू काका. तसेच ज्यांच्या माध्यमातून मी आपल्या समोर उभा आहे ते असणारे आमचे नेहमीच परमार्थिक कार्यामध्ये आम्हाला अगत्य आमंत्रण असतं त्यांचं बोल. माग आपलं महानुभाव पंथाची कथा झाली तिथं बी त्यांनी आम्हाला बोलवलं होतं. आम्ही पण आलो. आमचे आदरणीय असणारे संजू भाऊ नलावडे. तसेच आपण सगळे गावातील गुणीजन मंडळी सगळ्यांच्या चरणारविंदावर कोणी राहिलंच नाही ना. सगळ्यांच्या चरणावर विनम्र डोकं ठेवतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल कन्नड तालुक्याच्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या आणि त्यामध्ये 33% आरक्षण महिलांना होतं संजू काका बरोबर. पण आज पेपरला आकडा पाहिला तर सगळ्याच महिला सरपंच, तुरळक त्याच्यामध्ये पुरुष. मग कानडगावकरांनी आम्ही तेच तिकडे त्याच्यामुळेच बोलतोय म्हणजे तुम्ही पण तेच करून टाकलं की काय. जाऊ द्या कन्नड तालुक्यात अख्ख्या महिलाचे म्हटल्यानंतर महिला मंडळ तुम्हीच पुढे जाऊन बसा, आम्ही बरं आहे माग इकडे इकडे ठिकुळे ठिकुळे ठिकुळे. म्हणजे तसं तर काही नाही ना. अहो हे धर्ममंडप आपल्याला कशासाठी आहे. सगळ्या पुरुष मंडळींना बोलतोय मी. धर्ममंडप कशासाठी आपल्याला एकत्र येण्यासाठी आहे. आपल्यावर 400 वर्ष मुघलांनी राज्य केलं. मुघल साम्राज्य. त्यानंतर 150 वर्ष आपल्यावर इंग्रजांनी राज्य केलं. ते कशाचं प्रतीक आहे. आम्ही एकत्र नाही म्हणून ते आले. आणि 150 आपल्याला स्वतंत्रता मिळून किती दिवस झाले. पळाव बोला ना खरे बरोबर आहे का. बरोबर आहे का. आहे का आत्मविश्वास आहे का तुम्हाला. 75 झाले. आपण खरं सांगतोय का खोटं सांगतोय काही. 75 वर्षात एक पिढी गेली का. शतक गणिले ते अर्धरात्र खाय. 100 वर्षाचं आयुष्य आहे माणसाला कलियुगात. एक पिढी गेली का आपली. नाही गेली. 70 वर्षात एक पिढी गेली नाही अजून. आणि मग 70 वर्षात असं काय झालं आपल्याला. आपण गुलामीत होतो 70 वर्षापूर्वी. एकत्र जरी आला तर आपल्यावर चार्जेस लागायचे, केसेस व्हायच्या, जेल व्हायची. एकत्र येऊन यांनी उठाव केला मग काय करायचं. आणि आता एकत्र आणण्यासाठी धर्ममंडप आहे. आम्ही एकत्र यायला तयार नाही. 70 वर्ष झालेत. आज या गल्लीच्या त्या गल्लीत माणूस निघाला त्याचं काम आहे तुमच्याशी तरच बोलतोय तो, नाहीतर बोलत नाही ते फुगिलो. आणि त्याला गेलो मला काय गेलो. म्हणजे ही स्थिती 70 वर्षाचीच आहे दादानो. 70 वर्षापूर्वी एका ताटात जेवणारे तुम्ही आम्ही. आज काय झालं कळणार नाही. हे प्रीत जहा की रीत सदा. प्रेम वाहत या भारतामध्ये. प्रेमाची गंगा आहे. मैं गीत वहा के गाता हूं. भारत का रहने वाला हूं. भारत के गीत सुनाता हूं. भारत का रहने वाला हूं. भारत के गीत सुनाता हूं. भारत का रहने वाला हूँ, भारत के गीत सुनाता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत के गीत सुनाता हूँ. जीते हो किसी ने देश तो क्या, हमने तो दिलों को जीता है.
पाश्चात्य संस्कृती ते आपलं भजन गातायत, गळ्यात विना घेऊन नामस्मरण करतायत. अमेरिकेसारख्या ठिकाणी तुकोबरायांचे अभंग गायले जात आहेत. हा एकच देश आहे असा. बाहेर देशात जा, विदेशात बघा, एकदा लग्न केलं 10 वर्षात मोडलं, 20 वर्षात मोडलं. हा एकच देश आहे. काही अपवाद असेल त्याला. जहाँ राम अभी तक है नर में, नारी में अभी तक सीता है, नारी में अभी तक सीता है, नारी में अभी तक सीता है. जिस धरती पे मैंने जन्म लिया, जिस धरती पे मैंने जन्म लिया, ये सोच के मैं इतराता हूँ. भारत का रहने वाला हूँ, भारत का जय हो. भारत का रहने वाला हूँ, भारत के गीत गाता हूँ. म्हणून सांगतो, बराय तक्रार करतायत, परमात्म्याशी बोलणं आहे. माणसानं आत्मपरीक्षण करावं स्वतःच. मीच खरा, मीच खरा, मीच खरा, माझंच खरं, माझंच खरं. मी कधीतरी चुकू शकतो याची कल्पना माणसाला पाहिजे. असू द्या, असू द्या, असू द्या. माझ्याकडे लक्ष द्या, थोडा वेळ आहे आपल्याकडे. माझंच खरं आहे असं करून 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 एवढ्या 2.5 वर्षात 40 जण गुवाहाटीला गेले. हे कशाचे लक्षण आहे? एका जणाला माझंच खरंय चालत नाही. वारकरी संप्रदाय खास इथंच मूर्त मिरवतो. वारकरी संप्रदायाची हीच ताकद आहे, लक्षात घ्या. वारकरी संप्रदाय कुठल्या एका व्यक्तीला अजिबात किंमत देत नाही. बघा तुम्ही, माझी किंमत 2 घंटे आहे इथं, मी या व्यासपीठावर उभा आहे म्हणून किंमत. वारकरी संप्रदाय विशिष्ट व्यक्तीला एका किंमत देत नाही. म्हणून वारकरी संप्रदायातल्या व्यक्ती जाऊन आज 750 वर्ष झाली. लक्षात घ्या, आजही वारकरी संप्रदाय हिमालयासारखा उभा आहे आणि जगाला आपलं तत्वज्ञान पाजण्यासाठी अग्रेसर आहे, पुरा आहे. याला वारकरी संप्रदाय म्हणतात. एका व्यक्तीला किंमत नाही. आणि आज असं झालंय, मीच खरं आणि माझंच खरं. कधीतरी आत्मपरीक्षणही केलं पाहिजे. मला जे लोक देत आहेत त्याच्या मी लायकीचा आहे की नाही, ही तपासणी आहे तुकोबरायांची. भला म्हणे जग, भला म्हणे जग, हो भला बने जग, भला बने जग. परी नाही समाधान, परी नाही समाधान, माझे तळमळे चित्त, माझे तळमळे चित्त, माझे तळमळे चित्त, माझे तळमळे चित्त. लोक पाया पडतायत, लोक महाराज म्हणतायत, लोक कौतुक करतायत, भला आहे म्हणतायत. पण तुकोबराय म्हणतायत माझं चित्त तळमळ करते. का? की त्याचा मला आधारच नाही, अजून त्याची कृपाच नाही माझ्यावर, आणि लोक माझं कौतुक करतायत. बस हा संदर्भ या अभंगात आहे संपूर्ण. आणि वारकरी संप्रदायाचा तो एक दंडक आहे.